मी या व्हायरल पराठा बर्गरविषयी ऐकले की नाही मला नाही माहिती आहे. पण दुबईमध्ये सध्या खूप व्हायरल असा हा पराठा बर्गर आहे. एक लच्छा पराठा असतो आणि त्याच्यामध्ये एक टिक्की दिली जाते ज्युसी, ती असते नॉनव्हेजची, पण मी व्हेजमध्ये बनवते इथे. अख्ख्या यूट्यूबवर तुम्हाला कुठेच व्हेज रेसिपी मिळणार नाही. तर चला आपण रेसिपी बनवू. तर इथे पराठ्याची तयारी केली आहे मी. 2 वाट्या मैदा मी इथे चाळून घेते, मीठ टाकते, 2 चमचे साजूक तूप टाकते आणि हाताने मिक्स करून घेते. तर थोडंसं दूध टाकून छान हाताने मळून घ्या आणि हवं तेवढं पाणी टाका थोडंसं मळण्यासाठी. तर इथे मी मळून घेतलं आहे छान पीठ. मनगटाने छान रेटून तुम्हाला जेवढं ते मळता येईल तेवढं मळून घ्या. तर इथे आपण पाऊण तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे. ते टिक्कीची तयारी करते मी इथे. सोयाबीन बॉईल करून घेतलेत मी इथे आणि इथे एक सॅलड तयार करणार आहे फिल करण्यासाठी. तर इथे मी पत्तागोबी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मायोनीज टाकते आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. तर इथे मी जे सोयाबीन आहे ते मिक्सरमधनं वाटून घेतले आणि इथे 4 चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकले, जिरे पावडर, आलं लसणाची पेस्ट, चाट मसाला, तिखट, मीठ टाकते चवीनुसार. तर इथे छान मळून घ्या. तर इथे मी मळून घेते. तर मोझरेला चीज फिल करायचं आहे. हे चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, पण एक चीजी खायला मजा येते म्हणून मी टाकते. ते फिल करून घ्यायचं सगळे. तर माझ्या इथे 4 टिक्की झाल्या होत्या. तर इथे आपलं पीठ पण रेस्ट करून झालं होतं. तर परत मी ते हाताने छान मळून घेतलं आणि त्याचे छान असे पेढे तयार करून घेतले. 4 पेढे झाले होते माझे. तर इथे ते हाताने छान लाटून घ्या पोळपाटावरती. जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्या. ते मैद्याचं असल्यामुळे थोडंसं अवघडच आहे, पण ते जमेल, तुम्ही नक्की करा. तर उभ्या अशा लाईन्समध्ये ते कट करून घेते. तर हे बघा इथे लाईन्समध्ये मी आणि ते हाताने थोडंसं तेल लावून जे आपण लच्छे काढले होते ते हातानेच मी गोळा करते. तर इथे थोडंसं हाताने ओढून घ्या. जेवढं तुम्ही ओढून घ्याल तेवढे तुमचे जास्त लेयर्स होतील पराठ्यामध्ये. तर इथे हाताने मी रोल करून घेते आणि ते थापून घ्यायचे हातानेच. बेलण्याने कराल तर ते लेयर्स होणार नाहीत तेवढे, म्हणून हातानेच करा. तर इथे तयार आहे आपला पराठा. तर तो भाजून घ्यायचा आपल्याला एका तव्यावरती. तर ते पॅन आणि थोडंसं तेल घेते. तर 2 दाखवते मी इथे तुम्हाला भाजून. तर एका पॅनमध्ये घेतले मी आणि ते आलटी पलटी करून छान भाजून घ्या. दोन्ही साईडने पराठे छान भाजून घ्या. हे बघा माझे पराठे भाजून झालेत. तर त्याच पॅनमध्ये मी टिक्की पण फ्राय करून घेते. हे बघा सगळ्या साईडनी ते फ्राय करून घ्या. तर ते असं मी स्मॅशरने स्मॅश करून घेते. कसला चीजी झाला आहे बघा हा आपला टिक्की. हे बघा तुम्हाला दाखवते. तर आपण आता बर्गर तयार करतो. जे पराठा होता त्याला आतनं एक या सुरीने 2 तुकडे करायचेत आपल्याला त्याचे. तर हे बघ, तर त्याला आपण ना मी इथे आपला पिझ्झा सॉस लावला आहे. तर तुम्ही आपला साधा सॉसलाही लावू शकता, असं काही नाही आहे. मी पिझ्झा सॉस लावून घेते आणि जे आपण पत्तागोबीचं जे सारण बनवलं होतं ते पण इथे मी लावून घेते. खूप छान आणि खूप मस्त लागतं हे. तर ते टिक्की ठेवून मी अशी बंद केली आहे.
तर बघा आपला यम्मी व्हायरल दुबईचा घरात बसून खा. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कसला ज्युसी दिसतोय आहे की नाही. कशाला जायचं आहे दुबईला हा बर्गर पराठा खायला. घरात बसून आपल्या इंडियामध्ये मस्त पाऊस चालू आहे जोरदार, घरात बसून खा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घरात बसून आपला बर्गर पराठा एन्जॉय करा. तर अशा ट्रेंडी मी रेसिपीज घेऊन येणार आहे. चलो बाय.